नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. सध्या सोशल मीडियावर ज्या काही पोस्ट फिरत आहेत त्या पोस्ट संदर्भात प्रत्यक्षात या ठिकाणी जे काही उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्याविषयी जे काही आक्षेपार्थ पोस्ट आहेत त्या संदर्भात या ठिकाणचे जे नागरिक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. तुमचं नाव काय आणि रामदास आप्पा काकडेंनी तुम्हाला काय मदत केलेली सांगा. माझं नाव आहे मंदा चंद्रकांत जगनाडे. मी राहते 9 लाख उमरेबंदी. माझं जे जमिनीची जे अडचण होती ती आपण बिन रामदास काकडे आपण माझी बिन पैशाची सक्सेसफुल करून दिले. बरं, त्यांनी आणखी काही कामं करतात ते आपण माझी सगळीच कामं करतात. काही अडचण आली तर. बरं, काय नाव तुमचं आणि काय सांगाल आपण? माझं नाव संगीता महादू डुबे, श्री शक्ती भाजी मंडई. किशोर भाऊ असताना आम्हाला बाकी कुणी मदत नाही केली, पण किशोर भाऊ गेल्याच्या नंतर आप्पांना आम्ही फोन केला. आप्पा आले. जी काय मदत आहे आम्हाला ती आप्पा येतात, मदत करतात. 15 ऑगस्टच्या दिवशी पण रणजित दादा आला, त्यांनीही मदत केलेली. कुठलंही काम असन, गरीब लोक असन, आप्पाला फोन केला तर आप्पा त्यांना मदत करतात. किंवा कुठल्याही पोरांना कामं नसतील, आप्पांना इथं कॉलेजच्या इथं की गोरख काकडे त्याला जर म्हटलं दादा आमची पोरं अशी अशी फिरतात, तू कामाला लावतो का, तर गोरख दादा बोलतो ताई पाठवून दे, मी कामाला लावतो. आणि आप्पांना कुठलीही अडचण आल्याच्या नंतर, किशोर भाऊ गेल्याच्या नंतर कुठलीही अडचण आली तरी आप्पांनी मला वेळोवेळी मदत केलेली आहे. आणि आप्पांना मी जरी म्हणजे 1-2 वेळा मी टेम्पो भरून तिथं गेलेली की आप्पा ही मला असं मार्केटवरती आहे किंवा मार्केटचं जे काय संकट आहे ते किशोर भाऊ गेल्याच्या नंतर आप्पांनी आम्हाला मदत केलेली आहे. बरं, आप्पाविषयी काही ज्या आक्षेपार्थ पोस्ट फिरतात नाही, त्याबद्दल काय सांगा. हे सगळं खोटं आहे. हे आप्पा असे नाहीये. आप्पा गरिबांना जर एक फोन केला तर आप्पा गरिबांना मदत करतात. आणि जे हे अफवाई पसरल्यात हे सगळे खोटे आहेत. म्हणजे आप्पांना बदनाम करायचं हे काम चालू आहे, पण आप्पा असे नाहीयेत. आप्पा गरिबाचे, मोठ्या लोकांचे तर सहकार्य नाहीयेत, पण गरिबाचे आप्पा वालीव आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगाल आप्पाबद्दल? माझं नाव सागर भालेराव. आपणबद्दल सांगायचं झालं तर आप्पा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील, उद्योग क्षेत्रामध्ये आपणची जी भरारी आणि जे आपणचं जे कार्य आहे मावळ तालुक्यासाठी असेल किंवा पुणे जिल्ह्यासाठी असेल, हे उल्लेखनीय असं कार्य आहे आपणचं. आणि जे आत्ता समाज माध्यमांमध्ये जे आपणचे पोस्टर फोटो जे व्हायरल करून जे फिरतात आहे त्याबद्दल माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जे आपणबद्दल चुकीचं असे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्टर जे करून फिरताय ती बदनामी थांबवावी आणि आपणचं जे कार्य आहे ते कार्याची सखोल चौकशी करावी. आणि तिथं काही त्रुटी आढळल्यात तर तुमच्या माध्यमासमोर येऊन त्या पुराव्यानिशी मांडाव्यात आणि त्या पद्धतीने तुम्ही परत पुढं तुमचे फोटो व्हायरल करावे. आता तरी तशा पद्धतीचे फोटो हे व्हायरल करायचे थांबवावेत, हीच माझी विनंती. बरं, तर आपणना ओळखणारी अनेक व्यक्ती आहेत की ज्या वेळेस गरजू व्यक्ती त्यांच्यापर्यंत जातो तर त्यांना कुठली ना कुठली मदत होत असते. आप्पाबद्दल काय सांगणार? किशोर भाऊनंतर मार्केटच्या माताने आप्पाच आहे, एवढंच सांगतो. तर अनेकांच्या भावना आहेत की आप्पा म्हणजे मदतीला धावून जाणारे. MIDCमध्ये एवढ्या मोठे कारखाने आलेले आहेत. या कारखान्यामध्ये युवकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार आहेत. महिला असत्यान त्यांना आर्थिक मदत असन, विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठीच एक मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणजे उद्योजक रामदास आप्पा काकडे. आणि यांच्याबद्दल आम्ही जाणून घेतलं असेल तर प्रत्येकजण जे काही सोशल मीडियावर फिरणारे जे पोस्टर आणि व्हिडिओ आहेत याचं हे नागरिक खंडन करत आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.